परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, बघा आता उद्याच्या पेपरला तुम्हाला पेपरमध्ये बीकॉम 6 सेमचा जो पेपर दिलेला आहे मॅनेजमेंट अकाउंट, कोणता अकाउंट? मॅनेजमेंट अकाउंट। मॅनेजमेंट अकाउंट मध्ये तुम्हाला सेक्शन ए, बी आणि सी असे 3 सेक्शन दिले राहतील। किती सेक्शन राहतील? 3। विद्यार्थी मित्रांनो 3 सेक्शन राहतील। आता 3 सेक्शन म्हटल्यानंतर तुम्हाला पहिला ए सेक्शन, पहिल्या सुरुवातीला ए सेक्शनला एमसीक्यू येणार आहे। किती मार्क्ससाठी? 20 मार्क्ससाठी। किती मार्क्ससाठी येणार आहे ते? 20 मार्क्सला एमसीक्यू। त्यानंतर तुम्हाला सेक्शन बी दिलं राहणार। काय दिलं राहणार? बी। आता बी सेक्शनला तुम्हाला 4 मार्क्ससाठी गणित येणार प्रत्येक चॅप्टरला, म्हणजे चॅप्टर 4 मार्कला। किती मार्क्सला? 4, म्हणजे प्रत्येक याचा 4 मार्क्सला तुम्हाला सेक्शन बी मध्ये। कोणत्या? सेक्शन बी मध्ये। आता बी मध्ये पहिले सुरुवातीला थेरी येणार, त्याच्याच ऑर मध्ये सुद्धा थेरीज राहणार। काय राहणार आहे? ऑर मध्ये थेरीज। त्यानंतर तुम्हाला ब्रेक इव्हन पॉइंट आहे, क्वेश्चन क्रमांक 2, क्वेश्चन क्रमांक 2, हा क्वेश्चन क्रमांक 1, क्वेश्चन क्रमांक 3, क्वेश्चन क्रमांक 4, क्वेश्चन क्रमांक 5। तर प्रत्येक या पहिल्या क्वेश्चनला थेरी, ऑर मध्ये सुद्धा थेरी। 2 मध्ये ब्रेक इव्हन पॉइंट काय दिलं राहणार तुम्हाला? ब्रेक इव्हन पॉइंट। त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑर मध्ये ब्रेक इव्हन पॉइंटच राहणार 4 मार्क्ससाठी। त्यानंतर क्वेश्चन 3 मध्ये तुम्हाला रेशो अनालिसिस आणि स्टॉक टर्नओव्हर रेशो असे 2 चॅप्टर दिलेले आहे। त्या चॅप्टर मधून तुम्हाला 4 मार्कला कोणतेही गणित येऊ शकते। त्यानंतर आपल्याला दिलेला क्वेश्चन क्रमांक 4 ला कॅश बजेट। काय दिलेलं आपल्याला? कॅश बजेट। मग कॅश बजेट म्हटल्यानंतर हे सुद्धा 4 मार्कला, आणि क्वेश्चन क्रमांक 5 ला फिक्सिबल बजेट, किंवा फिक्सिबल बजेट पहिले राहते आणि कॅश बजेट नंतर राहू शकते, खाली वरती होऊ शकते ते। बघा आता हा जो पॅटर्न दिलेला तुम्हाला, हाच पॅटर्न तुम्हाला क्वेश्चन क्रमांक 8 मध्ये येणार आहे। क्वेश्चन क्रमांक सी मध्ये येणार आहे। क्वेश्चन क्रमांक कशामध्ये येणार? सी। परंतु ते किती मार्क राहणार? 8 मार्क्ससाठी। म्हणजेच थेरी सुद्धा येणार आहे तुम्हाला 8 मार्कला, ब्रेक इव्हन पॉइंट 8 ला, रेशो अनालिसिस आणि स्टॉक टर्न रेशो सुद्धा 8 मार्क्ससाठी। त्यानंतर कॅश बजेट सुद्धा 8 मार्कासाठी आणि फिक्सिबल बजेट सुद्धा 8 मार्क्ससाठी। म्हणजेच तुम्हाला या पद्धतीने 4 मार्कला आणि 8 मार्कला गणित राहणार। बघा आता आपण एक पेपर पॅटर्न दिलेला आहे, हे बघा पेपर दिलेला आहे। याच्यामध्ये एमसीक्यू येत आहे। पहिले सुरुवातीला क्वेश्चन क्रमांक ए मध्ये एमसीक्यू 4 मार्कला येणार आहेत ते। त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे पुन्हा बघा म्हणजे एमसीक्यू येणार आहे 20। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सेक्शन बी मध्ये बघा थेरी दिलेली आहे, फिक्सिबल मॅनेजमेंट अकाउंटची थेरी आहे। क्वेश्चन क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे तुम्हाला ब्रेक इव्हन पॉइंट आहे ना, इथं बीईपीचं गणित दिलेलं आहे। नंतर ऑर मध्ये सुद्धा बीईपीच, आणि क्वेश्चन क्रमांक 3 मध्ये तुम्हाला स्टॉक टर्नओव्हर आणि रेशो अनालिसिस आणि स्टॉक टर्नओव्हर रेशो, म्हणजे ऑर मध्ये सुद्धा आणि सुरुवातीला सुद्धा। क्वेश्चन 4 मध्ये कॅश बजेट 2 गणित येणार आहे, एक ऑर मार्कला, ऑर मध्ये आणि सुरुवातीला। त्यानंतर क्वेश्चन 5 मध्ये सुद्धा फिक्सिबल बजेट आणि त्याच्या ऑर मध्ये सुद्धा तुम्हाला फिक्सिबल बजेटच दिलेला आहे। त्या पद्धतीने सेक्शन सी मध्ये सुद्धा थेरीच आहे आणि मोठ्या पद्धतीमध्ये तुम्हाला त्यांनी ते गणित दिलेलं आहे। क्वेश्चन क्रमांक 2 मध्ये सुद्धा दिलेला तुम्हाला बीईपी, म्हणजे पीव्ही रेशो काढायला सांगितला, बीईपी काढायला सांगितला, आणि मार्जिन ऑफ सेफ्टी, जे आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। संपूर्ण लेक्चरमध्ये तुम्ही बघून घ्या, परळीकर कॉमर्स कोचिंग, त्यामध्ये तुम्ही ते लेक्चर बघू शकता। त्यानंतर ऑर मध्ये सुद्धा बीईपीचंच गणित दिलेलं आहे। क्वेश्चन क्रमांक 3 मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? इथं ट्रेडिंग ऑफ प्रॉफिट लॉस अकाउंट दिलेलं आहे। आपल्याला सोडवायचं काय सांगितलं त्यांनी? इथं खाली दिलेलं आहे यू हॅव टू कॅल्क्युलेट, म्हणजेच तुम्हाला दिलेलं आहे ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, ऑपरेटिंग आणि स्टॉक टर्नओव्हर रेशो। ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल इंटू 100। त्यानंतर नेट प्रॉफिटचा फॉर्म्युला नेट प्रॉफिट अपॉन सेल इंटू 100। यामध्ये बघायचं की हे ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे आणि वरती सेल दिलेलं आहे। एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहेत ते तुम्ही बघून घ्याल। त्यानंतर ऑर मध्ये सुद्धा त्यांनी ते गणित कठीण आहे, त्याच्यामुळे आपण सोपी गणित सोडवायचं। 4 मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी? बघा कॅश बजेटचं गणित दिलं। कोणतं गणित दिलेलं आहे? कॅश बजेट। म्हणजे ज्या तुम्हाला उधारीचे जे व्यवहार दिलेले असतात, ब्रॉविंगचे जे म्हणतो आपण, ते उधारीचे व्यवहार मागील महिन्याचे, लास्ट इयरचे, मंथली, ते व्यवहार दिलेले असतात कॅश बजेटमध्ये। त्यानंतर फिक्सिबल बजेट म्हटल्यानंतर युनिट असते, पर युनिट असते,
50%, 60% अँड 70% दिलेले असतात. बघा हे पर युनिट दिलेले आहेत तुम्हाला. क्वेश्चन क्रमांक 5. कोणता क्वेश्चन क्रमांक 5 मध्ये फिक्सिबल बजेट आहे, हे पर युनिट आहे. समजा तुम्हाला हे कठीण वाटत असेल तर तुम्ही हे गणित सोडू शकता. हे गणित एकदम इझी आहे आणि सोपी आहे. हे पण गणित खूप इझी आणि सोपी आहे. बघा हे 50% फिक्स व्हरायबल तर नेहमी करता सेम राहते आणि व्हरायबल कॉस्ट ही तुम्हाला 20% 50% ती दाखवा लागते. म्हणजे 50% यांनी माहिती कितीसाठी सांगितली आपल्याला इथं बघा 60, 70 आणि 90% साठी काढायची आहे ती. म्हणजे 50% ची तुम्हाला त्यांनी ड्रॉ करून दिलेली आहे. तर तुम्हाला 100% काढायची आणि त्यानंतर त्या 100% च्या 60%, 70%, 90% काढून व्हरायबल एक्सपेन्सेस मध्ये दाखवायचे. आणि सेमी व्हरायबल मध्ये ऍडजस्टमेंट असते. काय असते दिलेली तुम्हाला? ऍडजस्टमेंट दिलेली असेल. सेमी व्हरायबल एक्सपेन्सेस विल बी नॉट अ चेंज अँड बिटवीन 40 and 45 to 60% पर्यंत. तर ते पर्सेंटेज पर्यंत काय करायचे तुम्हाला? सेम ठेवायचे, कॉन्स्टंट ठेवायची. त्यानंतर तुम्हाला काय करायचं? 60 to 75% पर्यंत 10% इन्क्रीज करायची आहे. म्हणजे त्याची जी इन्क्रीज केलेला तुम्ही जो बॉक्स आखलेला असेल त्यामध्ये इन्क्रीज करायची. आणि 90% मध्ये 5% इन्क्रीज सांगितली. किती पर्सेंट इन्क्रीज सांगितली? 5%. आता यांचे मी गणित तुम्हाला सेंड नाही आहे केलेले, बघू आता नंतर. तर बघा या पद्धतीने तुम्हाला पेपर पॅटर्न येणार आहे. या पद्धतीने पेपर पॅटर्न राहणार. सेम तुम्ही हा पेपर पॅटर्न लक्षात ठेवा आणि याच पद्धतीने चॅप्टरचे तुम्ही अभ्यासक्रम करा. म्हणजेच तुमचा पेपर चांगल्या पद्धतीने जाणार. काही तुम्हाला विचारायचं असेल तर माझा नंबर दिलेला डिस्क्रिप्शन मध्ये, त्यावरती तुम्ही मला कॉल करा, मेसेज करा. हा चला नेक्स्ट लेक्चरला भेटू. बेस्ट ऑफ लक पेपरसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.